2025च्या सुरुवातीलाच एक धमाकेदार सरप्राईज घेऊन आलेला आहे अभिनेता पुष्कर जोग आणि ते काय आहे त्यालाच विचारूया. पुष्कर, आज नवशक्तीच्या आमच्या या स्टुडिओ तुझं मनापासून स्वागत आहे आणि हॅपी न्यू इयर. आणि छान वाटतंय की आपण या वर्षाच्या सुरुवातीलाच एक छान भेट घेऊन तू आमच्या समोर आलायस. एक फन टॅपिंग सॉन्ग आहे बायडी, तर खूप मजा येते ते गाणं ऐकताच आम्ही ठेका धरला असं वाटलं. तर हे गाणं तू म्हणजे अर्थात यू आर अ फॅब्युलस डान्सर, अप्रतिम तू आहेसच, डान्स भन्नाट करतोस, पण हे सगळं गाणं कसं जुळून आलं आणि फायनली हे कशी भेट आली समोर? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू निलिमा, मी या स्टुडिओ मध्ये पहिल्यांदा आलो आणि थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. तू तुझ्या बिझी तू सगळं असं लंडन पॅरिस करत आता फायनली तू आमच्यासाठी वेळ काढलास. मला यायचं होतं खूप, मला लास्ट फिल्म मध्ये यायचं होतं, पण असा आला योग, जोगाने आणला योग असं बोलू शकतो. आणि जोग बोलणारच, जोग बोलणार. येस. सो काही नाही, खूप छान असं हे गाणं आहे बायडी. पूजा राठोड जी गाण्यामध्ये आहे आणि विशाल राठोड ज्यांचं VR म्युझिक स्टेशन हे यूट्यूब चॅनल आहे. सो पूजा एक चांगली मैत्रीण आहे माझी. ती मला धर्मा AI स्टोरीच्या प्रीमियरला भेटली आणि ती मला म्हणाली की पुष्कर मी एक गाणं करतेय, सो मी एक मराठी इंडस्ट्रीमधला असा देखणा हिरो शोधतीये, तर तुझ्या डोक्यात कोणी आहे का? तर मला असं झालं, अरे तू माझ्याशीच बोलतीयस, मराठी देखणा हिरो. तू म्हणलं तुला मी दिसत नाहीये का समोर? तर मी असं विचारलं, तू म्हणलं तुम्ही कराल का? म्हणलं ऑफकोर्स करीन यार, मला गाणं पाठव. गाणं मला खूप आवडलं. याचं कारण असं की इट्स अ व्हेरी सिम्पल सॉन्ग. त्याची चाल म्हण, यु नो, एक ग्राउंडेड रूटेड इंडियन गाणं आहे. नथिंग कंटेम्पररी अर्बन, असं खूप छान सगळ्यांना आवडेल असं एक सिम्पल गाणं आहे. सिम्प्लिसिटी या गाण्याची एक खासियत आहे. मला गाणं आवडलं आणि म्हटलं लेट्स डू इट. आणि यांची सगळी टीम खूप छान आहे, पॅशनेट लोक आहेत सगळी. राईट फ्रॉम पूजा, गाण्याचा डिरेक्टर अभिजित दाणी, कोरिओग्राफर दिनेश शिरसाट, स्वतः विशाल खूप पॅशनेट आहे. खूप मजा आली. आणि हे गाणं आम्ही नाशिकमध्ये शूट केलं. आणि संपूर्ण टीम नाशिक मधली होती. म्हणजे पुणे मुंबईचे कोणी नव्हते. ते सगळं जे दिसतंय आम्हाला ते नाशिकमध्ये. सेट पण तो सगळा विलेजचा जो सेट होता तो नाशिक मधला आहे. तू प्रोडक्शन डिझाईन पाहिलंस तरी खूप तामझाम आहे बघ सगळं. म्हणजे सेट लावलाय विलेजचा आणि छान गाणं. म्हणजे तिकडची सुद्धा जेवढे क्रिएटिव्ह लोक आहेत सगळी टॅलेंटेड लोक आहेत. आणि मला खूप बरं वाटलं की पुणे मुंबई सोडून एका वेगळ्या शहरात नाशिकमध्ये एवढं टॅलेंट आहे. आय वॉज व्हेरी हॅपी. आणि टीम तिकडची होती, तिकडची टीम, खूप मजा आली. आणि ना निलिमा, मी खूप चांगला स्टुडंट आहे अगं. मला शिकायला आवडतं आणि आय वॉन्ट टू लर्न, यु नो. आणि काय होतं, वेन यू वर्क विथ ज्युनियर्स, ते एक नवीन काहीतरी घेऊन येतात. सो मला ते पण शिकायचं आहे की ह्याचं पण शिकायचं आहे, त्याचं पण शिकायचं आहे. सो जस्ट कीप लर्निंग अँड इम्प्रूव्ह युअर सेल्फ. कधी कधी काय होतं की आता मी अशा जॉनरचं गाणं नाही केलं. सो जो कोरिओग्राफर आहे दिनेश शिरसाट, त्यांनी मला करून दाखवलं गाणं. सो तो जेव्हा डान्स करत होता त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे हावभाव, म्हटलं आपण ते कॉपी करूया, बिकॉज ते कदाचित माझ्यात नसेल. सो मी ते इन्व्हाइट केलं. त्याची एक, या गाण्याला एक यु नो एक नॉटीनेस आहे, एक मुश्किलपणा आहे, छेडछाड आहे. मला कुठेतरी तो गोविंदा अनिल कपूर झोन आठवला. आणि खरंच म्हणजे ते असं वाटतं की अरे वा, पटकन आपल्याला नाचावंसच वाटतं, अशी गाणी आहेत. आणि जी सध्यात खरं तर कमी झाली आहेत पुष्कर. त्यामुळे तुझं स्वागत आहे की तू काहीतरी ते असं जरा छान रिवाइव्ह केलंस पुन्हा. थँक्यू. सो आय जस्ट वॉन्ट टू लर्न. नवीन नवीन गोष्टी लोकांना द्यायच्यात, एंटरटेन करायचं लोकांना. आणि पूजाने खूप छान साथ दिली. ती खूप गाणी करते. आय थिंक दर 2 महिन्यात एक गाणं तिचं असतं. शी इज प्रो इन सॉंग्स. सो मी म्हणलं चला मी पण हे शिकतो आणि म्हणलं बघूया प्रयत्न करून. तुम्ही दोघांनी जी धमाल केलेली आहे, अतिशय भन्नाट डान्स झाला, एक तर नाचावं असं वाटतंय. सो आता पूजा तू सांग, कारण पुष्कर सोबत डान्स करायला सगळ्याच अभिनेत्रींना आवडतं, कारण तो भन्नाट डान्सर आहे. तुझा अनुभव कसा होता? घाबरलेली होती मी. अरे बापरे, टेन्शन आलं होतं. तो डान्स म्हणजे मी डान्सिकल सॉंग्स केलेले आहेत, बट आणि एवढे अवघड स्टेप्स पण नाहीये यामध्ये. इझी वाले आहेत, कॅची वाले आहेत. सो हे आले, आमच्या दोघांचा डान्स सुरू झाला. मी पूर्ण स्टेप्स विसरून गेले. मी बोलली पण त्यांना, मला आज काहीच म्हणजे समजतच नाही, सुचत नाहीये डान्स वगैरे. पण त्यानंतर ज्यावेळी त्यांनी म्हणजे
सांगितलं की म्हणजे आपल्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतात. तर मी आता तुला इथे काही डान्स नाही करायला लावणार, पण तो जो डोळा मारलायस तो होऊनच जाऊ दे, कॅमेरा समोर होऊन जाऊ दे. माझ्या प्रत्येक सॉन्ग मध्ये जर तुम्ही पाहिले असतील किंवा नंतर बघताल, पण प्रत्येक गाण्यामध्ये मला डोळा मारायला लावतातच. होऊनच जाऊ दे. हा, कॅमेरा समोर. I think that is the icing on the cake. Yes, पुष्कर, come to you now. तर अर्थात जे म्हणलं की सर तुझा डान्स म्हणणार, तिचे एक्सप्रेशन म्हणणार, त्यामुळे एक मजा आलेली आहे. सेटवर कशी मजा आली? तुमच्या दोघांचं कसं ट्युनिंग रंगलं होतं? काय सेटवर मी पर्सनली जिथे कुठे शूट करतो ना, आम्ही खूप जोक्स मारतो. वातावरण ना असं हॅपी गो लकी असेल आणि छान वातावरण असेल ना, तर मजा येते काम करायला. इफ यू डोंट एन्जॉय युअर वर्क ना, तर मग ते मजा नाही. स्ट्रेसमध्ये शूट करायला असं ते मला आवडत पण नाही. आणि ऑफकोर्स मी मला स्वतःला अजिबातच कोणी मोठा कलाकार मानत नाही. मी कलाकार आहे. सो मला काम हवं आहे. मी कामाचा हंगरी माणूस आहे. सो काम तिथे नाशिकमध्ये शूट सुरू झालं आणि आम्ही ट्युनिंग लगेचच आमचं सगळ्यांचं झालं आणि त्यांना मी कम्फर्टेबल फील दिला. बिकॉज दे वर व्हेरी यंग अँड ज्युनियर्स होते. आपले कोरिओग्राफर दिनेश आणि अभिजित सुद्धा. ते मला सर म्हणायचे, म्हणलं यार रुक जाओ, थोडा हम लोग ब्रेक द आईस करते, नाहीतर मग ते मजा येणार नाही गाण्याला. सेम विथ पूजा, ही खूप चांगली मुलगी आहे आणि सिन्सिअर आहे खूप. सो यार आणि मजा आली. शी परफॉर्मर पण आहे. सो मला सुद्धा ते गिव्ह अँड टेकला छान झालं. सो इट वॉज अ व्हेरी सूदिंग आणि प्लेझंट एक्सपिरियन्स. वा, मला असं वाटतं की आता तुमची जोडी एवढी छान दिसते गाण्यात, एखादा सिनेमा पण होऊन जाऊ दे, असं काही विचार आहे का? तुम्ही सांगा. आणि मला असं फक्त जाता जाता हेच विचारीन की काही प्रतिक्रिया छान येतच असतील तुमच्यापर्यंत, तर त्या काही इंटरेस्टिंग प्रतिक्रिया ज्या आत्ता शेअर कराव्याशा वाटतात? हो, मला खूप आय वॉज व्हेरी हॅपीली सरप्राईज्ड की मी जेव्हा अर्बन गाणी करतो किंवा युकेची गाणी करतो, तेव्हा युट्यूबला एवढे मला छान छान कमेंट्स येत नाहीत जेवढ्या ह्या गाण्याला आलेत. अरे वा. हो, म्हणजे मला युट्यूबला खूप छान कमेंट्स आलेत. बिकॉज हे गाणं खूप ग्राउंडेड आहे, रूटेड आहे, अगदी अशी सिम्पल चाल आहे त्याची. सो खूप मजा आली मला खूप. आय वॉज व्हेरी हॅपी की चला मी एखादी अशी प्रतिक्रिया आता शेअर करायची असं काय? हा, मला कोणी आपली ओळखीचीच आहे ती, पण आय डोंट नो नाव घेऊ शकतो का गेला, पण ती म्हणली यार आप कितने क्यूट पेपर वाले हो, ऐसा क्यूट रिक्षावाला या पेपरवाला. म्हणजे बिकॉज मी पण असं कधी तसं अटायरमध्ये कधीच नव्हतो ना, सो मला पण ते बघायला खूप मजा आली. एकंदर अशा छान प्रतिक्रिया येतात. पूजा, तुला अशी काय छान रिॲक्शन आली जे तू आत्ता शेअर करायची वाटते? कमेंट असतील, जे काय असेल गाण्याबद्दल? मी माझी साईड पहिले सांगते की मला पुष्कर जोग यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळते, मी त्यामध्ये खुश. पण ज्यावेळी येते ना की आपण अल्बम सॉन्ग बनवतो, हे एक असं अल्बम सॉन्ग आहे असं, पण बघणारे म्हणतायत की हे मूवीचं सॉन्ग आहे. कोणी पण सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट ही तेव्हाच होती ज्यावेळेस आम्ही झालं आमचं गाणं आणि ज्यावेळेस प्रीमियर मीन्स आमचा इव्हेंट होता, आणि ज्यानुसार लोकांचं सगळ्यात पहिले हेच येते की हे मूवी मधलं सॉन्ग आहे आणि कधी येतोय तुझा मूवी. तुम्हाला ते पिक्चरचं गाणं वाटेल इतकं छान शूट झालेलं आहे, छान शूट झालेलं आहे. तर ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट. आणि मग नेहमी सारखं एक्सप्रेशन्स, किलर लुक, आता बट ही सगळ्यात मोठी काहीतरी वेगळी कॉम्प्लिमेंट. ओके, वा वा, क्या बात आहे. सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि त्या मेहनतीचं जी ही कॉम्प्लिमेंट मिळाली तर छान. क्या बात आहे. आणि पूजा, जसं मी याला पण मगाशी विचारलं की 2025 मध्ये आणखी काय काय असणार आहे, तुझं काही 2025 मध्ये आणखी काही आगामी येणार आहे का? काही त्याबद्दल आत्ता शेअर करणार आहेस का? आत्ता आम्ही वाट बघायची असं आहे? मी एवढं सांगू शकते की आहे एवढंच बोलली ती. बाकी आता आम्हाला काही सांगणार नाहीस का तू?
आहेत 1-2 प्रोजेक्ट. त्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. करेक्ट. मला असं वाटतं की सध्या पुष्कर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देणार आहे. नाही पण खरंच खूप छान वाटलं, खूप मजा आली आणि गाणंही भन्नाट झालेलं आहे, त्यामुळे ते तुफान चालावं यासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुम्ही इथे आलात आणि खूप छान गप्पा रंगल्या आणि पुन्हा पुन्हा भेटतच राहू. कीप रॉकिंग. थँक्यू.